नंतर ही स्पर्धा आयोजित केली जाईल, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग सजवले जाते. ममदापूर टीमकडनं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार झालाय. सांघिक वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण दरवडा. एक जबरदस्त गोलंदाज प्रवीण दरवडा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय विलास, नॉन स्ट्राईक एंडला कैलास. ही जोडी 38 सर्कलचं पाबंदी षटक. विश ऑल द वे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अगदीच जाऊया मैदानच्या आतमध्ये. सेकंड राऊंडची दुसरी मॅच. पहिला बॉल हातालेला आणि चांगला चेंडू इथे खेळून काढलाय. सिलिमिडॉनमध्ये आपण पाहतोय अगदीच सिंगल आले. सिंगलनं संघाचं खातं ओपन केलं आहे, संघाचं श्रीगणेश केलं आहे आणि धावफलकावरती धावसंख्या जोडली गेली ती एकंदरीत 1 धाव. अतिशय चांगली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. 3 षटकांची लढत आहे, 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी 30-35 धाव्यांचं एक टार्गेट सेट करावं लागेल. प्रथमतः बॅटिंग वाट्यास आले टीम रामाचीवाडी आणि इथे चांगला फटका. चेंडू मात्र इथून थांबत नाही, चेंडू सरळ निघून जातोय. वेगवान चेंडू होता, त्याच्यावरती एक चांगला फटका आला आणि चेंडू जातोय वाडीच्या एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या दिशेनं. 4 धाव्यांसाठी चौकार. पाहतोय 2 चेंडू आत्तापर्यंत चांगले खेळून काढलेत विलासनं. तोच विलास इथे बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. ओव्हर थ्रो. कदाचित विकेट किपर जाग्यावरती असता तर कदाचित स्वतःला सावरलं असतं तर निश्चितच या ठिकाणी विकेट्स होऊ शकले असते. अगदीची धाव धोक्याची घंटा ठरू शकली असते, परंतु निश्चित कॉलिंग चुकलं होतं. परंतु सिंगल आल्या. सिंगलनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 6 अंकावरती. 3 चेंडू पहिले आपण पाहिले. 3 चेंडूवरती आता पण धावा खर्च केला गोलंदाज प्रवीण 6. इथे चांगला फटका लंगदी कार्पेट खेळला आहे अगदी सिलिमिडॉनला. पुन्हा एकदा सिंगल फास्ट आल्या. अगदी वेगवान रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. सातत्याने रनिंगमध्ये चपलाई आपल्या आदिवासी प्लेयरच्या आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये आणि चपलाई अगदीच पाहतोय. सिंगल आल्या चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीनं वेगवान रनिंग या ठिकाणी आपण पाहिली पहिल्या धावेसाठी. ते चांगला फटका अगदीच सिंगल आल्या. सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 8 अंकावरती. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. धावाला धाव फलकावरती मात्र 8 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल असेल. अतिशय महत्त्वाचं षटक. या षटकाला आपण पाहतो हा लॉ फुलटॉस चेंडू होता. अगदीच लॉंगॉनमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक आहे निलेश, त्या दिशेला चांगली फीड करतोय. सिंगल येईल आणि पंचांचा ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा इशारा आला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते 9 धावा. खूप चांगली गोलंदाजी, चांगली फीड राहिली या षटकामध्ये. एक चौकार जरूर आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु त्याच्या व्यतिरिक्त चांगली फील्डिंग पाहायला मिळाली आणि धावा एकंदरीत 9 धावा. ओव्हर क्रमांक 1 संपला. एका षटकानंतर धावाला धावफलकावरती 9 धावा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज निलेश. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय एक जबरदस्त गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू ममदापूर टीमचा. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं. तो विश्वास या ठिकाणी सार्थक ठरवणार का? परंतु ओपनिंग जोडी अद्याप मैदानच्या आतमध्ये सज्ज. मोठ्या फटक्यांची दरकार, मोठ्या फटक्यांची तलाश या ठिकाणी असेल टीम रामाचीवाडी संघाला. चांगला संघ इथे 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 यस 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 चांगला फटका आणि इथे काय घडला आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार. हातातला बॉल मात्र नक्कीच निसटला होता आणि त्या चेंडूवरती खेळून काढलाय हा चौकार. जबरदस्त स्ट्रोक केलाय आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. अगदीच धावा आल्या धाव फलकावरती त्या मात्र 4 धावा.
त्याही चेंडूला सोडलं नाही फलंदाज विलासनं. नक्कीच एक चांगला टेम्परामेंट, कारण ही संधी वारंवार मिळत नाही. जी संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलं. अगदी त्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि चौकारनं टीमची टोटल नेऊन पोहोचवली 13 अंकावरती. जोरदार अपील, जोरदार अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. मागील चेंडू जवळपास चौकार जरूर आला, पण तो दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. कमबॅकिंग गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. वॉट बॉलिंग, जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. अगदीच आपण पाहिले ना, वेगवान चेंडू, रफ्तारचा राजा. अगदीच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती निलेश तेच तरार गोलंदाजी करतोय. इथे लॉ फुलटा चेंडू आणि चांगला टेम्परामेंट काढलाय. इथे चांगली फिल्डिंग झाल्या. लॉंग ऑनमध्ये चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत 2 रन्स इथे कंप्लीट. 2 रन इज कंप्लीट. 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 15 या अंकावरती. 1.3 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत 15 धावा. सत्रक्षण पहा, खूप चांगलं सजवलं आहे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉव कॉर्नर 38 सर्कलच्या बाहेर. विकेट किपर स्क्वेअर लेग. अगदीच इथे लॉ फुल टच चेंडू, खडे खडे स्ट्रोक केला असताना आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वाड्रिलचा ब्रँडेड आणि दरीदार षटकार. एकवीस धावा स्कोर कार्डवरती. थोडंसं महागडे षटक पाहायला मिळतं आहे. अगदीच निलेच हे दुसरं षटक. 21 धावा ऑन स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लोअर लॉ फुलटा चेंडू होता, परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल आले. डबलला प्रयत्न केला जाणार का, परंतु एकच सिंगल मिळेल. एका व्यतिरिक्त दुसरं काही मिळत नाही आहे. आणि एका अंकानं टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 22 अंकावरती. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अगदीच पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, गली पॉईंटमध्ये एक, स्लिपमध्ये एक आणि एक स्कोर एक. 38 सर्कलमध्ये खूप चांगली फील्डची सजावट केली जाते. विकेट किपर अतिशय चांगली फील्डची सजावट केली आणि एकंदरीत गोलंदाज पुनश्च तयार. निलेश बॉलिंग ट्रॅकवरती. इथे लॉ फुलटा चेंडू फटका फसलाय. वाडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे गच्चाल क्षेत्ररक्षण झाले. खराब फिल्डिंग झाले. सिंगलला डबलमध्ये प्रत्युत्तर देत असताना चांगली रनिंग, चांगला बॅकअप या ठिकाणी मिळाला. एक चांगली पार्टनरशिप ज्या जोडीकडनं अपेक्षा होती ते पार्टनरशिप आले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या 24-12च्या औसत नडीच्या. एकंदरीत स्कोर कार्डचा विचार केला तर 24 धावा 12च्या रनरेटनं 12च्या विचार केला तर हा रनरेट 24 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती दीपक निरगुडा. इथे झेलची संधी. काय जबरदस्त झेल कॅरी केलाय, जबरदस्त झेल टिपलाय. अतिशय अवघड झेल होता आणि तो झेल मात्र या ठिकाणी टिपलाय. विकेटचं पतन, पहिला गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फलंदाज इथे बाद झालाय. अगदीच विलासच्या पायरीचा होईल इथे अंत. पकडलाय विलास या खेळाडूचा झेल आणि खऱ्या अर्थानं संपवलाय विलास या खेळाडूचा खेळ. डी
24 अंकावरती पहिली विकेट गमावली टीम रामाचीवाडी संघानं. संघर्षमय क्रिकेट चालू आहे मैदानच्या आतमध्ये, सेन्सिबल क्रिकेट चालू आहे, शांत क्रिकेट चालू आहे मैदानच्या आतमध्ये. परंतु पहिल्या सत्रात इथे चांगला फटका उडवले चेंडूला, अगदीचा एक्स्ट्रा कव्हरची दिशा क्लिअर केल्या. एकंदरीत सिंगल आले, डबलला प्राधान्य दिलं आणि एकंदरीत जर का आपण पाहिलं तर इथे संधी अगदीच दोन्ही पंच या रगरगत्या उन्हामध्ये जर का आपण पाहिलं तर जेवण सांबरे आणि रवी निरगुडे गेले 4 दिवस ते पंचाची कामगिरी या ठिकाणी करतायत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण कौतुक करावं तितकं कमी. इतक्या रगरगत्या उन्हामध्ये अगदीच 7 मॅचेस कव्हर करणं म्हणजे खूप कठीण असतं. इथे फटका फसला आहे की काय, परंतु हा चेंडू जातो आवाक्याच्या बाहेर होता आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 6 धाव्यांसाठी ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. थोडंसं महागडे षटक. 32 धावा स्कोर कार्डवरती. एक बाद 32, 32 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. इथे मोठा फटका पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न वाडिश लॉंगअपच्या डोक्यावरून. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अतिशय खराब गोलंदाजी. षटकार टोकलाय. षटकारनं आपण पाहिलं 38 धावा स्कोर कार्डवरती. खूप चांगला स्कोर या ठिकाणी उभारला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का? आणि अगदीच्या ठिकाणी या स्पर्धेतील खऱ्या अर्थाने पहिले षटकार हॅट्रिक होताना आपण पाहतोय या मैदानामध्ये. षटकार ठोकलाय. अगदीच आपण पाहिलं लेफ्ट हँड बॅटर रवीच्या बॅटमधनं निघालेले 3 लगातारचे 3 बिग हिट षटकार. धावफलक जाऊन पोहोचले 44 अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 20 धावा कुठून काढल्यात. खूप महागडे षटक. 2 षटकामध्ये होत्या 24 होत्या आणि या षटकामध्ये आल्या त्या मात्र 20. इथे चौथा चेंडू देखील ठोकून काढायचा होता पण तो बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. एकंदरीत पहिले सत्र या ठिकाणी संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 44 आणि येणाऱ्या 18 बॉल आणि 45 धावींची गरज. 15चा रन रेट. प्रति षटकामागे 15चा रन रेट या ठिकाणी असणाऱ्या विजयासाठी 45 धावींची गरज. कंपल्सरी चेशिंग या ठिकाणी या धावा कराव्या लागतील. 18 बॉल 45ची गरज आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरकडनं एक संगीत.
आणि प्रवीण ही जोडी मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. सज्ज झाले दोन्ही खेळाडू ओपनिंगसाठी. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिली षटक घेऊन येते गोलंदाज सचिन. रामाचीवाडी टीमचा एक अष्टपैलू गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडे नेहमी पाहायला मिळाल्या. याच मॅचमध्ये देखील तीच अपेक्षा असेल रामाचीवाडी टीमला. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीची वाडी आयोजित ही स्पर्धा. दोन्ही संघाचं स्वप्न एकच ही स्पर्धा जिंकण्याचं. परंतु जिंकेल तो जो जास्त मेहनत करेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न दोन्ही टीमला करावे लागतील. दोन्ही टीम प्रयत्न करतायत. जो जास्त मेहनत करेल तो मात्र या ठिकाणी जिंकेल. अगदीच. चला टीम मीटिंग नको आहे जास्त. मॅच ऑन करा. गेम ऑन करायची आहे. चला गेम ऑन करायची आहे. वेल होतोय. जास्त वेल नको आहे कारण अद्याप क्वार्टर फायनल देखील बाकी आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सचिनचा. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉलची ते सांगता झाले. स्वतःवरती विश्वास, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी रामाचीवाडी टीमची या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सचिनच्या. आणि ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडत असताना गोलंदाज सचिन तितका ताकदीचा फलंदाज आहे. दीपक निरगुडा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक एंडला राईट हँड बॅटर. शॉट ऑफ द लेंड होती. फुल केलाय. फुल झालाय सक्सेसफुल. आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फाईन लेगची दिशा कव्हर केल्या. रन्स मिळतील 6-6. षटकार. षटकारनं मात्र वैयक्तिक खातं खोले दीपकनं. पुन्हा एकदा मोठा फटका. त्या दिशेला कोणताही शतरक्षक नाही. आणि हा बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का दिला जातोय अगदीच ममदापूर टीमला. आणि निश्चित इथून अजून एक षटकार येईल 6 धावींसाठी. सध्याच्या घडीला जर का आपण पाहिलं ना तर ममदापूर टीमचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानच्या आतमध्ये दीपक खूप चांगले बॅटिंग करतोय. षटकार हॅट्रिकच्या कगारवरती आहे. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार त्याच्या बॅटमधनं नुकतेच पाहायला मिळाले आहेत. हॅट्रिक कंप्लीट करेल का? परंतु इथे घडलं का? अपील जोरदार. हाईट जास्त घेतली चेंडूनं. उचली जास्त घेतली. इथे आला डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आला. दुसरा चेंडू षटकार. तिसरा चेंडू देखील षटकार. चौथ्या चेंडूवरती मात्र शांत ठेवलं आहे. 15ची सरासरी प्रति षटकामागे हे जाणतोय फलंदाज दीपक देखील. दीपक आणि प्रवीण ही जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. खूप चांगले स्फोटक फलंदाज आहेत या टीममध्ये देखील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. आणि अजून एक आसमानी फटका, आसमानी टोला या ठिकाणी दिलाय. आणि चेंडू जाईल. खूप लांबवरचा प्रवास या ठिकाणी केलाय 6 धाव्यांसाठी. बिग 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 हिट. षटकार.
असं थँक्यू. अगदीच 18 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. 18 धावा स्कोर कार्डवरती 45चा पाठलाग करायचा असताना 27 धावांची अद्याप गरज आहे. आणि इथे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी आणि ओव्हर क्रमांक 1 संपलाय. एकच षटकानंतर धावा आल्यात त्या मात्र 18. आता बनवायचे 12 बॉलमध्ये 27 धावींची गरज. कंपल्सरी चेशिंग. अगदी 13.5चा रन रेट. जसा सामना चालू झाला रन रेटची आवश्यकता होती ती 15ची, परंतु आता पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18 आणि आता बनवायचे त्या 12 बॉलमध्ये 27 धावींची गरज. कंपल्सरी चेशिंग. एट का जवाब पत्तरशी द्यावा लागेल. स्पर्धा खूप चांगली आहे. आयोजन खूप चांगले आहे. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. चांगली वेळ गोलंदाजी देखील पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट आले आणि 3 चेंडूवरती 3 बडे हिट देखील पाहायला मिळाले या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता 12 मध्ये बनवायचे तर 27 धावा. 27 धावांचा इथून बचाव करायचा. तो टीम रामाचीवाडी संघाला. दोन्ही संघ एका तालुक्यातील आहेत. एकमेकांच्या विरोधात प्रथमच या मैदानावरती सामोरे टाकलेत आणि त्या दोन संघादरम्यान एक बिग फाईट मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. अतिशय चांगले मॅच, चांगले लढत, टफ फाईट मॅच आपण पाहतोय. इथे लॉ फुटा चेंडू, मोठा फटका. अगदी पहिली बारी होती निश्चितच दीपक निरगुडाची आणि यावेळेस बारी आहे ती निश्चितच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये प्रवीणची. अतिशय चांगला फटका. बारी बारी सबकी बारी होती. पहिले तुम्हारे फिर हमारे हे दाखवून देत असताना मैदानच्या आतमध्ये प्रवीण हा फलंदाज. जरूर केतन मात्रे जातोय तिथं. अगदी गाजवतोय मैदान, परंतु सध्याच्या घडला गाजवतायत दीपक आणि प्रवीण. हे बेकरे क्रीडांगण, हे बेकरे मैदान आणि एकंदर हा डॉट बॉल कमबॅक केलाय. 3 मध्ये 14 खर्ची केल्या होत्या, यावेळेस कमबॅक केला तर 4 मध्ये धावा खर्ची केल्या त्या 14 आणि एकंदरीत स्कोर कार्डचा विचार केला तर धावा 32. 45 धावींचा पाठलाग करायचा. धावा आल्या त्या 32. आता गरज असणार ती 13 धावींची. चेंडू शिल्लक आहेत जवळपास 8 बॉल आणि 13ची गरज. उचली जास्त अपील जरूर केली होती. शिंगल आले, शिंगलला प्राधान्य दिलं आणि एकंदरीत शिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 33 अंकावरती. 33 अगदीच नॉट आऊट. 33 धावा आपण पाहतोय आत्तापर्यंत. 1.5 चेंडूचा खेळ संपला आणि जवळपास शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. 15 धावा 5 मध्ये खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 18 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या 15. म्हणजे आता शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये इथून बनवायचे आहेत त्या मात्र 12 धावा. 7-12चं समीकरण. 12 धावा 7 चेंडू, 7 चेंडू 12 धावा असं समीकरण सातत्यानं. रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी काय घडेल याचं उत्तर मात्र येणाऱ्या बॉलवरती मिळेल. या सीटचा वाईट बॉल. हा प्रेशर आहे, हा प्रेशर आहे. प्रेशर कुठेतरी बाजूला करून एक चांगला खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण इथून हा वाईट बॉल. हा प्रेशर आहे, हा दडपण आहे कारण दोन्ही खेळाडू ओपनर बॅटर जे आहेत ना
कारण ते चांगले शेड झाले आहेत मैदानच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झाली ती 33 धावींची. हा व्हाईट बॉल आला एकंदरीत 34 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. इथे मात्र कमबॅक केलाय. कमबॅक होणं खूप गरजेचं. अगदीच खूप रफ्तारचा हा चेंडू होता. ते तरार चेंडू होता. ओव्हर क्रमांक 2 देखील संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या 17च्या औसतनं धावा आल्यात त्या 34. आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि बनवायचे आहेत 11. डीजे थँक्यू डीजा. रफ अँड टफ मॅच. 6 बॉल 11ची गरज. काय घडणार मैदानच्या आतमध्ये कारण दोन्ही फलंदाज सेट झालेत. चांगली बॅटिंग. इथे पहिल्या चेंडूवरती टेम्परामेंट काढलाय. चेंडूला धाडलाय वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अगदीच हा येतोय अस्मानी फटका. 6 धाव्यांसाठी बिग हिट षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. 5 चेंडू 5 धावींची 5 चेंडू 5 धावींची गरज. अगदीच 40 धावा स्कोअर कार्डवरती. या 40 मागे जर का आपण पाहिले ना तर जवळपास सर्व धाव्या षटकारनिशी झाल्यात. आत्तापर्यंत मला तर वाटते की जवळपास 6 षटकार जवळपास टोकले गेलेत. इथे हलकीशी काढा बिटवीन द गॅप आणि इथे मात्र काय घडलं. खराब फिल्डिंग. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारच्या पलीकडे. 4 धावेसाठी आहे तो चौकार. थँक्यू डीजा. एका धावेची गरज. स्कोर इज लेवल 4 मध्ये बनवायची आहे. त्यात फक्त आणि फक्त एका धावेची गरज. 45 धावींचं एक भलं मोठं आव्हान असताना देखील त्या धावा चेस करत असताना आपण पाहतोय टीम. इथे हा विजयी फटका. विनिंग मोमेंटम या ठिकाणी आपण पाहतोय. विजयी स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. प्रवीणच्या बॅटमधनं निघालेला हा विनिंग स्ट्रोक षटकार. डीजे आवाज जमा करून देखील तुम्हाला हार पत्करावी लागली. म्हणजे तुम्हाला बॉलिंगमध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. खूप चांगला खेळ दाखवला बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना परंतु गोलंदाजी कमजोर वाटली आणि या मॅचमध्ये विजयी झाली टीम ममदापूर. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड कौतुक. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता सामनावीर ठरला आहे. जो 8 बॉल 31 धावींची बहारदार केली तो ठरला आहे प्रवीण. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
अर्थात सामनावीर. तर या प्रवीण आपण आपला सामन्यावरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं. तसेच टॉससाठी क्वार्टर फायनलची लढत या ठिकाणी रंगेल. कासगाववाडी संघनायक या आपण मुख्य व्यासपीठाकडे या. अगदीच आणि ममदापूर संघनायक एक 5 मिनिटाचा रेस्ट या ठिकाणी दिला जाईल, कारण लगातार 2 मॅचेस या ठिकाणी लगातार केले टीम ममदापूरवाडी. आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित पुन्हा एकदा करेन रुपेश खंडवी सरांना. अगदीच एक जबरदस्त आवाज, अगदीच गेले 4 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकतोय, तर रुपेश खंडवी सरांना क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी कॉम्बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. तो तस्मी थांबतोय, तुम्ही थांबून असा ऐकूयात एक सुमधुर आवाज अगदीच रुपेशजी खंडवी सरांचा. चार